जर बाळाच्या आईला कांजण्या झाली असती, तर मग तिच्या पोटातल्या बाळाला धोका आहे का? तर हो, आहे. आता हा धोका कधी आहे? जर आईला पूर्ण 9 महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये कधी जरी कांजण्या झाल्या, तरी प्रत्येक वेळी त्या बाळाला धोका आहेच आहे. जेवढ्या लवकर आईला कांजण्या झाल्या असतील, समजा पहिल्या 3 महिन्यामध्ये, ज्याला की फर्स्ट ट्रायमेस्टर असं म्हणतो, तर त्या बाळामध्ये जन्मजात व्यंग होण्याची शक्यता वाढते. आणि जर थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे शेवटच्या 3 महिन्यामध्ये जर आईला कांजण्या झाल्या असतील, त्यातल्या त्यात जर डिलिव्हरीच्या काही 5 दिवस आधी किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 2 दिवसांनी जर आईला कांजण्या झाल्या, म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी नव्हत्या, पण 2च दिवसात कांजण्या झालेल्या दिसतायत आईला, तरी देखील त्या बाळाला कांजण्या पसरलेल्या असू शकतात. म्हणजेच या हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असू शकतं. आणि अशा वेळी मात्र त्या बाळाला काचेच्या पेटीत ठेवून सुईद्वारे इंजेक्शन देऊन त्याला उपचार घ्यावे लागतात. नाहीतर हा कांजण्याचा आजार बाळाच्या जीवावर देखील उठू शकतो, ज्याला की निओनेटल चिकन पॉक्स असं आपण म्हणतो. तसेच त्याला काही इंजेक्शन तसेच कांजण्याची लस देखील द्यावी लागते. त्यामुळे जर बाळाच्या आईला डिलिव्हरीच्या वेळी, डिलिव्हरीच्या 5 दिवस आधी किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 2 दिवसानंतर जर कांजण्या झाल्या, तर ताबडतोब त्या आईला देखील उपचार घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि तिच्या बाळाला देखील लगेच डॉक्टरांना, बालरोग तज्ञांना दाखवून त्या बाळावर उपचार घ्या.